नवजीवन आपण डाळिंबाच्या बागेला सोडल्यानंतर ते पहिल्यांदा मुळी वाढवण्याचं काम करतं. मुळी वाढवण्याचं काम त्याचं सुरू होतं. जमिनीतले जीवाणू गांडूळ वाढवण्याचं काम करतं. विषाणूंना नष्ट करण्याचं काम करतं. जमिनीतली बुरशी संपवण्याचं काम करतं. तुमच्या जमिनीमध्ये जे जे काही घटक आहेत त्या मातीमध्ये ते अपटेकिंग करायचं काम करतं. मग अपटेकिंग करायचं काम त्यानं सुरू केलं की ते तुम्हाला नजरेनं ओळखता येईल एवढ्या स्पीडमध्ये ते खालचं अन्न खोडाचं अन्न, फांदीला फांदीचं अन्न, काडीला काडीचं अन्न, पुढं फुटव्याला एवढ्या स्पीडमध्ये ते नवजीवन कार्य करायला त्या झाडाला भाग पडतं. ते आपल्याला नजरेनं ओळखता येऊ शकतं की ह्याला नवजीवन दिलंय. तर आपण अशा वेळेला काय करायचं, मागे तुम्ही व्हिडिओ बघितले कळीचे, एखादी ओळ, एक 10 झाडं, अर्धी ओळ सोडायची. तुम्हाला नक्कीच त्याच्यात फरक दिसून येईल तुम्हाला त्या स्पीडमध्ये.